3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं एकदम स्वागत करतो नाही का। आज आपण आलेलोय कुठं माहिती का तुम्हाला? श्रीराम पार्क कोथरूड स्टँड पुणे का नाही तिथं एक नंबर सोसायटी। या सोसायटी बद्दल आपण जाणून घेणार आहे सचिन भाऊंकडनं। सचिन भाऊ नमस्कार। नमस्कार। या सोसायटी बद्दल सांगा ना राव। आमची सोसायटी खूपच छान सुंदर आहे आणि आमच्या इथे सर्व कार्यक्रम सर्व सण आम्ही एकत्रितपणे साजरे करतो आणि आमच्या सोसायटीत दुजे भाव जात धर्म असं काही पाळलेलं जात नाही। आम्ही सर्व एक समान राहतो। भाऊ तुमच्या सोसायटीमध्ये पुरुष आणि महिला कधी एकत्र खेळलात करावं? हो, आमच्या गणपतीमध्ये रस्सी खेच, संगीत खुर्ची असे बरेचसे कार्यक्रम आम्ही एकत्रपणेच खेळतो। मग जिंकतो कोण? आता त्यात जिंकतो कोण? काही महिला जिंकतात। महिला जिंकतात का राव? काय ना मग तुम्हाला खूप शुभेच्छा नाही ना का। पुरुष मंडळी पण जिंकले पाहिजेत राव। ते सर्व मैदानी खेळ असतात। मैदानी खेळ असतात का? पण तुम्ही इथं 3:30 मध्ये पण जिंकू शकता बरं का। सगळेजण तयारीने खेळायला हो। एकदा जोरदार आवाज टाका 3:30। चला तर मग सुरुवात करूया टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी माझे 3 पंटर लोक माझ्याबरोबर आहेत, भार्गव, ओम आणि सिद्धार्थ। तिघांनो मला एक एक टोकन्स काढून द्या लवकर। बघायचं नाही तुम्ही। 1 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 61। अभिनंदन। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 92। अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 83। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्या सोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपला पहिला अंदाजे किती हा राऊंड चालू करण्या अगोदर मारूया थोड्याशा गप्पा। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सीमा करंजावणे। करंजावणे मावशी घरी कोण कोण असतं? मीच असते। तुम्हीच असता? बाकीचे लोक? मी माझे मिस्टर आणि 2 मुलं। हा, मग घरी तुम्हीच असता म्हणजे काय? म्हणजे तुमचाच राज्य असतं? तुमचंच राज्य असतं, बाकी कुणाचं काही चालतच नाही घरात? नाही असतात ना। त्यांचं पण चालतं का? चालून देता तुम्ही? बाहेर फिरायला जाता पुण्यात? जातो की। कुठे जातो म्हणजे तुळजापूर जातो, अक्कलकोटला जातो। बर, पण मग पुण्यात कुठे जाता? पुण्यामध्ये जातो असं कुठल्या ठिकाण तरी? चतुर्शिंगे म्हणा असं कुठे जातो असं जाता म्हणजे खूप धार्मिक स्वभावाच्या दिसता जातो तुम्ही। ना। बर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। आपलं नाव? रोहिणी शर्मा। बर, तुम्ही मूळच्या मराठीच आहात? नाही, बॉर्न अँड बॉटअप इन पुणे। बर, पण मग मूळ मराठी बाण आहे अंगात? हो, एकदम एकदम मराठी उत्तम पूर्णतः बोलतात? मराठी, हो अगदी। घरी कोण कोण असतं? आई वडील आणि भाऊ। बर, मग काय करतात वडील? काय करतात? वडील रिटायर झालेत सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिस मधून। हा, आणि आई? आई हाऊसवाईफ आहे। बर, आणि भाऊ काय करतो? भाऊ माझा वेब डिझायनिंग मध्ये आहे। बर, आणि तुम्ही? मी मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट आहे। बर, म्हणजे सगळेच जण खूप बिझी आहेत ना? हो, कसं काय वेळेचं नियोजन करता? करतो। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? प्रशांत वागज। प्रशांत दादा, आपण काय करता? अल्फालॉल इंडिया लिमिटेड मध्ये मॅनेजर सप्लायर्स क्वालिटी म्हणून काम करतो। बर, मग घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझे आई बाबा, बायको आणि छोटी मुलगी एक आहे आणि जस्ट 22 एप्रिलला मला एक छोटा मुलगा एक झालेला आहे। बर, म्हणजे तुमचं लग्न झालंय? हो, माझं लग्न झालेलं आहे। 8 वर्षापूर्वी माझं लग्न झालेलं आहे। 8 वर्षापूर्वी झाले? काय चिरतारुण्य बघा ना चेहऱ्यावर, वाटतंय का तरी? किती चॉकलेट बॉय दिसताय तुम्ही। मला सांगा काय राज काय याच्या मागचा? राज असं काही नाही, दररोज थोडासा रनिंग एक्सरसाइज एवढंच राज आहे बाकी। आणि वहिनींच्या आजचं खाणं पण? हा, लिमिटेड म्हणजे खायचं खाणं असलं खाणं? तसलं खाणं अजिबात नाही। तसलं अजिबात नाही? काय पण कधी वादावादी होते का? नाही, वादावादी अशी काय होत? मग काय होतं? काय नाही, जरी झाली तरी लगेच सामंजस्य होतं, 5 मिनिटासाठी असते। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या राऊंड साठी। धन्यवाद। आपल्या अंदाजे किती या राऊंड मध्ये आपण एक वस्तू देणार आहोत आणि या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे। पण आता पूर्वीसारखी आपण नुसती किंमत सांगणार नाही आहोत, तर मी तुम्हाला काही आकडे देणार आहे, त्या आकड्यांमधून तुम्हाला त्या वस्तूची किंमत जुळवायची आहे। जो बरोबर किंमत जुळवेल त्याला ती वस्तू गिफ्ट म्हणून मिळेल आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला। पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे। मावशींना मिळाले 3 अंक,
आणि ताईंना मिळाले 2 अंक. प्रशांत दादांना मिळाले 5 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील आपले प्रशांत दादा, त्यानंतर आपल्या करण जावणे मावशी आणि त्यानंतर रोहिणी ताई. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे रिस्ट वॉच. या घड्याळाची बॅटरी लाईफ आहे 1 ते 3 वर्ष. शिवाय हे वॉटर रेझिस्टंट आहे 50 मीटर पर्यंत. याची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे. प्रशांत दादा हे घे आकडे. 1195. 1195 रुपये. हो. किंमत जास्त असेल तर गेस. एवढीच असेल. मे बी. किंमत बदलायची तुम्हाला. 1195. 1195 1195. ठाम आहे याच्यावर. हो नक्की हो. ही किंमत लिहायची. लिहून टाका. चला तर मग लिहूया. मावशी आता तुम्ही किंमत सांगा. 1519. 1519. किंमत जास्त असेल तर नाही आणि कमी असेल तर असेल असेल. तुम्हाला माहिती आहे अंदाज काही? 1500. 1500. नक्की. बर तुम्हाला काय वाटतं इकडे? बरोबर आहे 1500 असेल. इकडे 1400 थोडीशी जास्त असेल किती? तरी 1700 पर्यंत. बर इकडे 1500 1500. 1800 1400 1400 1500 1500. 1519 या किमतीवर तुम्ही ठाम आहात. हो हीच किंमत फिक्स करायची. हो लिहून टाकायची किंमत. हो. चला तर मग लिहूया. रोहिणी ताई आता तुम्ही किंमत सांगा. 1951. 1951 रुपये. कमी असेल किंमत तर असू शकते, पण जनरल जेंट्सची घड्याळ या रेंजमध्ये असू शकतात म्हणजे. असू शकतात. हम्म. चेंज करायची किंमत. एकच संधी मिळणार आहे हो तुम्हाला. एक फक्त. 1915. हम्म. किंमत कमी केलेली आहे. हो या मतावर ठाम आहात. हो ठाम. लिहून टाकायची किंमत. येस. चला तर मग लिहूया. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या रिस्ट वॉचची किंमत सांगितलेली आहे. प्रशांत दादांनी सांगितलेली किंमत आहे 1195 रुपये. करण जावणे मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1519 रुपये. तर आपल्या रोहिणी ताईंनी सांगितलेली किंमत आहे 1915 रुपये. पाहूयात या रिस्ट वॉचची खरी किंमत किती येते. आणि या रिस्ट वॉचची खरी किंमत आहे, भीती वाटतेय, या रिस्ट वॉचची किंमत आहे 1195 रुपये. अचूक किंमत सांगितली प्रशांत दादांनी, त्यामुळे त्यांना हे गिफ्ट मिळत आहे. काय टायमिंग आहे दादा? कसं काय जमलं हे टायमिंग? थँक्यू. साधारणतः त्याचे स्टेनलेस स्टील बॉडी आणि त्याला गोल्ड प्लेटिंग नाही, याच्यावरून मी प्राइस ठरवली. गोल्ड प्लेटेड असतं तर तो अराउंड 2000 गेला असता. बरं बरं बरं. कुठं क्लासेस लावले होते सगळे असे खरेदीचे? आता आमच्या कंपनीमध्ये जनरली कॉस्टिंग असतं, त्याच्यावरून एक जजमेंट आलेलं असतं की ह्याचे काही प्राइस असेल. बरं मग आता वहिनी पण अशीच अचूक खरेदी करतात? थोडीफार हळूहळू प्रॅक्टिस व्हायला लागली. बरं म्हणजे क्लासेस घेता तुम्ही? चालू असतं. पण मला पण क्लासमध्ये तुमचे ऍडमिशन करून द्याल ना? अवश्य अवश्य. नक्की ना? Yes. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपण वळणार आहोत आपल्या सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी आपल्या या 6 स्पर्धकांव्यतिरिक्त इतर प्रेक्षकांना एक प्रश्न विचारणार आहे. त्याचं उत्तर त्यांनी सर्वात शेवटी सांगायचं आहे. जो अचूक उत्तर सांगेल त्याला इथं मी एक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा तुमचा प्रश्न असा आहे, सुभरलाया मध्ये रुपया. आत्ताच उत्तर सांगायचं नाहीये, विचार करा आणि सर्वात शेवटी मी ज्यावेळेस विचारेन त्यावेळेस उत्तर सांगा. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला. आणि त्यासाठी निवडायचे आपल्याला 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझे 3 मित्र माझ्याबरोबर आहेत. चला तिघांनी मला एक एक टोकन्स काढून द्या. कुणाल, पृथ्वी आणि सानिका. पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 91. आणि आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 87. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 81.
आपले हे 3 स्पर्धक खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपले तिन्ही स्पर्धक सुपर मार्केट राऊंड मध्ये खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? ऋषिकेश. ऋषिकेश सरनेम? ऋषिकेश भोसले. बर ऋषिकेश, काय करतोस तू? मी 3rd इयर इंजिनिअरिंगला आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल या फील्डमध्ये. बर, आणि घरी कोण कोण असतं? घरी आई वडील आजी आजोबा आणि भाऊ असतो. हा, मग मैत्रिणीबरोबर कुठे कुठे फिरायला जातोस? फिरतो सगळीकडे. सगळीकडे फिरतोस ना. बरं, आता मला सांग, कुठे कुठे पुण्यात? लेवल 9. लेवल 9. अजून लेवलच करून टाकतो. सगळी लेवलच करून टाकायची नाही? कोरेगाव पार्क कॅम्प. कोरेगाव पार्क कॅम्प. अजून भरपूर होते, म्हणजे तेवढ्या एरियामध्येच भरपूर फिरणार. बर, पण मग हे एका मैत्रिणीला या 3 ठिकाणी फिरवतोस, दुसऱ्या मैत्रिणीला कुठल्या भागात नेतोस? एकच मैत्रीण आहे. एकच मैत्रिणी. सेफ्टी आहे म्हणजे काय माहिती का, शिव्या नको खायला. बर, घरात माहितीये? नाही माहिती अजून. बर, मग आता काय, भाऊ मोठा आहे का लहान आहे तुझ्यापेक्षा? भाऊ मोठा आहे. बर, त्याची पण एकच मैत्रीण आहे. गौप्य स्फोट, सगळे गौप्य स्फोट इथंच. मार खाशीला रे घरी जाऊन भावाचा. त्याचं माहिती आहे घरी. त्याचं माहिती आहे घरी. तुझंच माहिती व्हायचं राहिलं होतं. नाही, झालं, कळलं आता. कळलं आता. आता 3:30 मध्ये सांगून टाक नाव तरी. नको नको नाव नको. नको. बर, खरेदीला तिच्या बरोबर कधी बाहेर गेलास? नाही. का? वेळ लावतात फार. वेळ लावतात म्हणून की खर्च फार होतो म्हणून? दोन्ही. दोन्ही. पण मग काय, तू तिला कुठलं गिफ्ट केलंस पहिलं? आठवत नाही. आठवत नाही? एवढी गिफ्ट दिली? बर, तुला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? लक्ष्मण कृष्णराव ढमाले. ढमाले काका, आपण काय करता? मी निवृत्त सरकारी कर्मचारी. बर, घरी कोण कोण असतं? घरी माझी मिसेस, मुलगा, सून आणि दोन तीन नातवंड आहेत. तुमचं काम काय, कामाचं स्वरूप काय मी होतं? इरिगेशन, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पुरवठा करायचा, शेताला शेत जमिनीला पाणी द्यायचं पिकांना. हा, मग तू कुठल्या भागामध्ये गेली नोकरी? मी दौंड तालुक्यामध्ये खडकवासला इरिगेशन मध्ये 20 वर्ष, म्हणजे दौंड तालुक्यामध्ये 20 वर्ष, शिरूर तालुक्यामध्ये 6 वर्ष, आणि बाकी काही सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यामध्ये होतो. बर, मग या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरताना खरेदी वेगवेगळ्या प्रकारे करत असताना खरेदी कशी करायचं तुम्ही? खरेदी हा प्रकार माझ्या डोक्यात कधी येतच नव्हता. मग ज्या वेळेला पुण्यात राहायला आलो त्यावेळेला कधी कधी घरातून सांगितलं की जा खरेदीला, तेव्हा जायचं. पण मग गावाकडे काय शेतकरीच तुम्हाला द्यायचे का? नाही. बघा, मनातलं मी ओळखल्या. तसं नाहीये. प्रेमापोटी? नाही, प्रेमापोटी ते देतात त्याच्याबद्दल वाद नाही. पण आपण ज्या वेळेला फील्डवर नोकरी करतो त्यावेळेला आपण जवळजवळ 24 तास त्याला बांधलेला असतो, त्यामुळे ही खरेदी करायला वेळ नसतो त्यावेळेला आपल्याला. बरं, मग तुम्हाला खरेदीचा अनुभव आहे तसा बऱ्यापैकी? थोडाफार. बरं, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या राऊंड साठी. ठीक आहे. नमस्कार. आपलं नाव? वृषाली पांगारकर. पांगारकर काकी, आपण काय करता? मी घरीच असते. बरं, घरी कोण कोण असतं? आणि मिस्टर असतात आणि 2 मुलं आहेत मला. बर, मिस्टर काय करतात? ते पंडित ऑटोमोबाईल मध्ये आहेत. बर, आणि मुलं? एक इंजिनियर झाला आहे, तो सर्व्हिस करतो, आणि एक 3rd इयरला गेलाय. बरं, मग त्याचं काय लग्न वगैरे अजून? नाही, अजून नाही झालं. अजून काय टेन्शन नाही येते बघा बघितलं नाही, वगैरे? काही सुरुवात नाही केलेली? नाही. मग खरेदीला तुम्हाला सगळ्यात जास्त मदत कोण करतं? मिस्टर मदत करतात. बर, काकाच मदत करतात. हो. आणि मग मुलं? मुलं ते ऑफिस आहे, म्हणजे तो एक ऑफिसला जातो आणि एक शिक्षणासाठी त्यांना खरेदीला वेळ होतच नाही कधी आमच्या. बरं, पण मग कधी जर समजा काका नसतील त्यावेळेस मग मुलं येतात तुमच्यावर खरेदीला? येतात. पण सहजासहजी येतात का? नाही, येतात. नाही, सहजासहजी येत नाहीत. हो, म्हणजे त्यांना सांगावं लागतं. हा, मग काय सांगतं त्यांना? की मला खरेदी करायला जायचं आहे, तर तुम्ही माझ्याबरोबर या म्हणून. मग ते लगेच म्हणतात, चल आई, मी तुला नेतो आज खरेदीला, असं येतात. म्हणतात. कधी काही भांडतात वगैरे असं की नाही आई, मला नाही मूड आज? मूड नसेल तर म्हणतात येत नाहीत म्हणून, पण बहुतेक येतातच. येतात. पण खरेदीचा दांडगा अनुभव आहे. हो, आहे. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. याच्यानंतर आपण जाणून घेऊयात आपल्या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे, आणि तीही मी सांगेन एवढ्या बजेट एवढी. जो अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी खरेदी करेल त्याला ही संपूर्ण खरेदी मिळेल, आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला. तुम्हाला लक्षात ठेवा, 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे, आणि आज खरेदी करायची आहे 943 रुपयांची, आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. लवकर 943 रुपयांची खरेदी करायची आहे. जर जास्त असं वाटत असेल तर कमी करू शकता, कमी असं वाटत असेल तर खरेदी अजून करू शकता. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. ऋषिकेशनी केलेली खरेदी आहे 839 रुपयांची. पांगरकर काकींनी केलेली खरेदी आहे 972 रुपयांची. आणि ढमाले काकांनी केलेली खरेदी आहे 942 रुपयांची. अभिनंदन काका. धन्यवाद. अभिनंदन काका, तुम्ही खरेदी जिंकलेला आहेत. मी 943 रुपयांचं लिमिट दिलं होतं आणि तुम्ही 942 रुपयांची खरेदी केली आहे. इतकी अचूक खरेदी कशी काय? धन्यवाद. काय पण मग कशी जमली ही खरेदी? उलट मला खरेदी मी जातच नाही. मग गॉड ब्लेस. गॉड ब्लेस. बरं, याचं श्रेय कोणाला देता? तुम्हालाच द्यायला पाहिजे. मला? अहो, मला काय देण्यात अर्थ आहे? ही सगळी खरेदी कोणाला देणार तुम्ही घरी? घरी कुणाला? माझ्या मिसेस जवळ आहेत का त्या इथे? हो. येस. मग द्या त्यांना आत्ताच इथे. देतो. लवकर देऊन टाका खरेदी. सुपूर्त. काका, तुम्हाला पुढच्या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंड कडे. आपल्या अंदाजे कितीचे विनर प्रशांत दादा आणि सुपरमार्केट राऊंडचे विजेते आपले ढमाले काका दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळणं. आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुम्हाला बांगड्यांची माळ बनवायची. तुमच्या समोर असणारा एक दोरा, त्या दोराला प्रत्येक वेळेला एक एक बांगडी गाठ मारून माळ तयार करायची. जो अधिक बांगड्यांची माळ तयार करेल त्याला मिळेल संधी एक चावी निवडण्याची. चला तर मग सुरुवात करूयात. दोघेही तयार? सगळेजण तयार? 3.5 एका वेळेला एकाच बांगडीला गाठ मारायची आणि माळ बनवायची. माडे 3. बघूयात सर्वात मोठी बांगड्यांची माळ कोणी बनवली आहे ते. निकाल स्पष्ट आहे. सर्वात मोठी माळ बनवली आहे प्रशांत दादांनी. त्यामुळे त्यांना मिळते संधी एक चावी निवडण्याची. चावी ती पण खजिन्याची. कोणत्या रंगाची असेल? लाल की हिरवी? नाही, हिरवी. लाल. लाल हिरवी. हिरवी लाल. लाल हिरवी. कुठली असेल चावी? लक फॅक्टर आहे. सगळ्यांना विचार तुम्ही कुठल्या रंगाची घेऊ दे. लाल. लाल असेल तर लाल हिरवी. ठीक आहे. लाल. लाल. लाल घेऊन टाकू. लाल रंगाची चावी हवी आहे? चालेल. हो. नक्की? नक्की. प्रशांत दादा, ही घ्या लाल रंगाची चावी. प्रशांत दादांना मिळाली आहे लाल रंगाची चावी. त्यामुळे ढमाले काकांना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. साडेमाडे 3च्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत प्रशांत दादा. त्यांना मिळालाय धुण्याचा साबण. अभिनंदन दादा. थँक्यू. मला सांगा आता कोणाची धुलाई करणार त्याने? तुमची तर निश्चित करता येत नाही आता, कारण एक बक्षीस मिळालेलं आहे. बर, पण मग काकांनी तुम्हाला या राऊंड मध्ये धुलाई करून पाठवलेलं आहे माघारी. हा लक फॅक्टर आहे, त्यामुळे मी नाही लॉजिकला ह्याला बांगड्याला माझा नंबर पहिल्यांदा आला होता. हा प्युअरली लक फॅक्टर आहे, त्यामुळे ओके. बर, पण मग आता हा साबण कोणाला देणार? साबण घरी कपडे धुवायला वापरायचा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत आपले ढमाले काका. त्यांना मिळालाय मोबाईल हँडसेट. अभिनंदन काका. धन्यवाद. खरेदी जिंकलात, हो. ती काकूंना दिली. आता मोबाईल कुणाला देणार? मला स्वतःला. का हो? लकबाई मिळाय ना. मग हे काय हे बरं आहे. नाही, असं नाही, नाही, म्हणजे नाही. खरेदी त्यांना आणि मोबाईल. ते खरेदी आपल्याला काय उपयोगाची, त्यांच्याच उपयोगाची मग त्यांच्याकडे मोबाईल आहे का? आहे की? आहे ना. हो. मग आता बोलायला बरं झालं ना तुम्हाला. चालते चालते. दोघे जण याच मोबाईल वरून गप्पा मारा. चालते चालते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता वळूयात आपल्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता की सुभर लाया त्यात रुपया म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचंय. या, आपलं नाव? हर्षदा धोकरे. काय उत्तर याचं? चंद्र आणि चांदण्या. चंद्र आणि चांदण्या अचूक उत्तर आहे. त्यामुळे त्यांना मिळतं हे गिफ्ट. अभिनंदन.